Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video, today we are going to solve test number 3 based on standard 7th bridge course. So let's get started. Subject maths. Question number 1, match the pairs. Measures of angle, types of angle. 1, 240 degree. Answer is reflex angle. 2, 180 degree. Answer is straight angle. Question number 2, write proper symbol in the box -5 and 5. 2, 7 and -8. Proper symbol in the box is. Question number 3, write the fraction which are indicated by point A and B. तर संख्या रेषेवर तुम्हाला ए व बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते लिहायचं आहे. तर 1 चे तुम्ही पाहू शकता 5/5 आहेत. तर ए जो बिंदू आहे तो 3/5 दर्शवतो व बी बिंदू आहे तो 7/5. क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ क्वाड्रिलेटरल ABCD अँड आन्सर द फॉलोइंग. प्रथम तुम्हाला चौकोन ABCD काढायचा आहे. 1, राइट पेयर्स ऑफ अपोजिट एंगल्स. Answer, pairs of opposite angles are angle A and angle C, angle B and angle D. 2, write diagonals of quadrilateral. Answer, names of diagonals of quadrilateral, diagonal AC and diagonal BD. Question number 5, solve the following sub questions. 1, find the LCM and HCF of 48 and 84. तर इथे तुम्हाला 48 आणि 84 या संख्यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे. तर इथे आपण गुणाकार पद्धत वापरणार आहोत. तर 48 चे अवयव आहेत 2 × 2 × 2 × 2 × 3 आणि 84 चे अवयव आहेत 2 × 2 × 3 × 7. तर प्रथम आपण HCF काढणार आहोत. ते HCF काढताना जे कॉमन फॅक्टर्स असतात ते आपण लिहून घेतो. तर कॉमन फॅक्टर्स आहेत 2 × 2 × 3 यांचा गुणाकार येतो 12. म्हणजेच 48 व 84चा HCF आहे 12. तर LCM काढण्यासाठी प्रथम आपण जे कॉमन फॅक्टर्स आहेत ते लिहून घेतो व उरलेले फॅक्टर्स नंतर लिहितो. तर सर्व लिहून घेतल्यानंतर आन्सर येतो 336. 2, फाइंड रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी विथ सेकंड क्वांटिटी. या ठिकाणी तुम्हाला पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर लिहायचे आहे. 25 लिटर अपॉन 10 लिटर इज इक्वल टू. तर या ठिकाणी 25 व 10ला अशा अंकाने भागायचा आहे की जो सारखा असेल. तर 5 ने 25ला भागले असं उत्तर येते 5 व 5 ने 10ला भागले असं उत्तर येते 2. तर आन्सर येतो 5/2 जे रेशो आहे 5:2. 3, ड्रॉ अ सेगमेंट PQ ऑफ लेंथ 7 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट यूजिंग कंपास अँड रुलर. तर इथे तुम्हाला 7 सेंटीमीटर लांबीचा रेख PQ काढून कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने दुभागायचा आहे. तर अशा रीतीने तुम्ही 7 सेंटीमीटरचा सेगमेंट PQ काढून तो दुभागू शकता. 4, find the number divisible by 3 from 12, 23, 36, 48, 52, 57, 47 and 35. तर या ठिकाणी तुम्हाला 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. तर तुम्ही ते डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरू शकता. द नंबर डिव्हिजिबल बाय 3 आर 12, 36, 48 and 57. Question number 6, solve the following word problems. 1, Arman exercises walking on a circular path on the field every day. If he walks 3.252 km in 6 rounds every day, how much distance does he walk in one round? तर अरमान दररोज मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करतो. जर तो 6 फेऱ्यात 3.252 किलोमीटर अंतर चालत असेल तर तो एका फेरीत किती अंतर चालतो हे आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे. Arman walked the distance in 6 rounds is equal to 3.252 km. So Arman walked the distance in 1 round equal to. या ठिकाणी 1 राऊंडचा डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला 3.252ला 6ने डिवाइड करावं लागेल. तर भागाकार केला असता आन्सर येतो 0.542 किलोमीटर मीन्स 542 मीटर्स. सो Arman walks 0.542 kilometer in 1 round.
2. If 5 chocolates cost rupees 25, what is the price of 3 such chocolates? या ठिकाणी 5 चॉकलेटची किंमत 25 रुपीज आहे, तर अशा 3 चॉकलेट्सची किंमत किती? द प्राइस ऑफ 5 चॉकलेट्स इज इक्वल टू 25 रुपीज. द प्राइस ऑफ 1 चॉकलेट, या ठिकाणी एका चॉकलेटची किंमत काढण्यासाठी आपल्याला 25 डिवाइड बाय 5 करावे लागतील, तर आन्सर येतो 5 रुपीज. इथे एका चॉकलेटची किंमत मिळालेली आहे 5 रुपीज. द प्राइस ऑफ 3 चॉकलेट्स, आता 3 चॉकलेटची किंमत काढण्यासाठी 3 × 5 ही क्रिया करावी लागेल. 3 × 5 इज इक्वल टू 15 रुपीज. 3 चॉकलेटची किंमत आहे 15 रुपीज. 3. Rahul scored 720 marks out of 800 in her exams. What was the percentage he scored? तर एका परीक्षेमध्ये राहुलला 800 पैकी 720 गुण मिळालेले आहेत, तर त्याला किती टक्के गुण मिळाले हे ते काढायचं आहे आपल्याला. राहुल स्कोर 720 मार्क्स आउट ऑफ 800. लेट अस सपोज ही गॉट X% मार्क्स. या ठिकाणी आपण समजू की राहुलला X% गुण मिळाले आहेत, तर टक्के म्हटल्यानंतर इथे X डिवाइड बाय 100 म्हणजे 100 पैकी त्याला X गुण आणि 800 पैकी 720 गुण. तर या ठिकाणी आपण दोन्ही X अपॉन 100 आहेत, इथे भागिले आहे, तर दोन्ही बाजूला आपण गुणिले 100 करू. तर 100 कट झाले आहेत, शिल्लक राहिलेला X इक्वल टू इकडे भागाकार केला असता आन्सर मिळतो 90%. तर राहुल गॉट 90% मार्क्स. राहुलला 90% मार्क्स मिळाले आहेत. तर अशा रीतीने तुम्ही पर्सेंटेजचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. Subject Science. Question number 1. Answer in one sentence. A. Which is the closest planet to the Sun in our solar system? Answer. The closest planet to the Sun in the solar system is Mercury. B. Which is the largest planet in our solar system? Answer. Jupiter is the largest planet in the solar system. C. Which planet has life on it? Answer. Earth is the only living planet. D. Which planet is also called a red planet? The red planet is called Mars. Question number 2. Give 2 examples of each. A. Flowering plants. Answer. Rose, hibiscus, jasmine. B. Non-flowering plants. Answer is algae, fungi, lichens. Question number 3. Fill in the blanks with appropriate words. A. There is attraction between dash poles of a magnet. Answer is opposite. B. The metal nickel is a dash material. Answer is magnetic. 2. C. Metals like gold, silver can be drawn into wire. This property of metal is called dash. Answer is ductility. D. Materials obtained from animals are called as dash. Answer is animal origin. Question number 4. Which machines will you use to do the following work? A. To cut vegetables. Answer is knife. B. For sewing clothes. Answer is needle and sewing machine. C. To cut wood. Answer an axe. D. To load a heavy drum onto the truck. Answer a slanting plank. Question number 5. Identify the form of energy from the example given below. Write from the option given below. A. The glass panes of windows crack. Answer is sound energy. B. Plants make their own food with the help of sunlight. Answer light energy. C. When the spring of a toy is wound and then released, the toy starts playing. Answer potential energy. D. We burn fuel to prepare our food. Answer heat energy. Question number 6. Write whether the following objects are luminous or non-luminous. A. A book or non-luminous. The sun luminous. A pen is
non-luminous. D. A burning candle. Answer is luminous. Question number 7. Identify and write the names of animals from the picture of their skeletons. First picture shows frog and second picture shows pelican. Question number 8. Which incident do you see in the following picture? What measures will you take to control it? Answer. Noise pollution is seen in the given picture. The measures to prevent noise pollution are as follows. First, car horns should not be blown as much as possible. Keep the sound of radio and TV limited to you. Regular maintenance of vehicles should be done to reduce unnecessary noise. Factories, airports, buses and railway stations should be at a proper distance from human habitation. Question number 9. Differentiate between uniform and non-uniform linear motion with proper examples. Uniform linear motion. When the distance traversed by an object along a straight line in unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. Example, soldiers on parade. Non-uniform linear motion. When the distance traversed by an object along a straight line in unit time keeps on changing, the motion is called non-uniform linear motion. Example, a girl coming down a slide. Thank you.